करत आहोत. हे गावरान आंब्याच्या कोया आहेत, जे चांगल्या प्रकारचे जे आंबे छान पिकलेले पाडाचे आंबे होते. आता त्यात प्रत्येक झाडाची मोठी असलेली जी फळं आहेत त्याच्या घेतलेल्या ह्या वेगवेगळ्या आंब्यांच्या कोया आहेत. याच्यावरती आपण बीज संस्कार करत आहेत. बीज संस्कारसाठी एकतर आपण अमृत पाणी करून त्याच्यावरती बीज संस्कार करतो, किंवा दुसरी पद्धत आहे की ज्याच्यामध्ये फक्त दुसऱ्या पद्धतीमध्ये काय करतो आपण, शेण मध एकत्र करून आणि शेण मध आणि गोमूत्र माती एकत्र करून आपण त्याचा जो लेप आहे त्याच्यामध्ये हे बुडवून ही कोई ठेवत आहोत. अच्छा, हे आपण जे बनवलेलं आहे ते मिश्रण आहे. हे पूर्ण एक बकेट बनवलं होतं आणि त्याच्यामध्ये बघा हे वेगवेगळे, हे जसं की कवठा म्हणून गावाकडचा गावरान आंबा आहे, ओरिजिनल देशी जातीचा कवठा आंबा आहे. याच्यातल्या कोयाच्यामध्ये टाकलेल्या आहेत. हे काळू नावाचा एक आहे आमच्या बोरफळीचा ओरिजिनल देशी असलेला आंबा, त्याची ही कोई आहे. त्याच्यावर पण आपण हे संस्कार करून ह्या सगळ्या वेगळ्या कोया ठेवलेल्या आहेत. यांना 10 दिवस आपल्याला याच्यामध्ये हे करून, याच्यानंतर ही आपली गौरी जी असते, गौरीवरती हिंग आणि मोहरी याच्या धुरावरती याला सुकून एक 1.5 बाय 1.5 फूटचा खड्डा खोदून त्याच्यामध्ये ट्रायकोडर्मा टाकून हे त्याच्यामध्ये कुया हे करून आपल्याला याच्या रुजवायच्यात आणि मग त्याची आपोआप झाडं जमिनीमध्येच करायचे. बरं, रोपे का नको आणि कुयांवर बीज संस्कार करूनच का लावायचे, तर आपण बघत आहेत की आता हे कलम केलेली जी झाडं असतात त्याची उंची किती आहे, ते किती दिवस टिकतात आणि त्याची येणाऱ्या फळांची जी क्वालिटी आहे त्यामध्ये आणि आपल्या देशी झाडांच्या फळामध्ये काय फरक आहे. म्हणजे झाड जे आहे त्याच्यामध्ये देशी झाडांची जी देशी जी झाडं आहेत किंवा त्याची जी बीज आहेत त्यापासून जर आपण बीज रोपण केलं, डायरेक्टली बीज जर लावले बीज संस्कार करून, तर यापासून जी झाडं उगवणार आहेत किंवा पहिली जे झाडं आपल्याकडे असायची ते 2 पिढ्या 3 पिढ्या म्हणजे 100-150 वर्ष अशी असलेली आंब्याची झाडं असायची. पण आता काय होतं आहे की ती झाडं तेवढ्याचे झाडं आपल्याकडे आता सध्या नाही आहेत आणि तशी मोठी झाडांचं जे आहे ते नामनिशेष म्हणजे ते सापडतच नाही आहेत सध्या. आपल्याला अशी मोठी झाडं जर पुन्हा आपल्याला हवी असतील आणि आपल्या पुढच्या पिढीसाठी आपण जर काही करून ठेवणार असो, तर आपल्या अशा प्रकारच्या झाडांचं वृक्षारोप म्हणजे झाडांचं जर तयारी करायची असेल त्यासाठी आपल्याला या प्रकारचं बीज रोपण करून आणि स्वतः पूर्ण बीज लावून ते आपल्या जमिनीमध्ये मोठं झाड करायचं आहे. एकाच ठिकाणी हे जर आपण बीज केलं, ज्या ठिकाणी आपल्याला झाड लावायचं त्याच ठिकाणी बीज लावलं तर त्या ज्या मुळ्या आहेत आपण हलवताना ज्या मुळ्या हलतात आणि एका ठिकाणी रुजतात आणि त्या ठिकाणाहून पुन्हा आपण दुसऱ्या मातीमध्ये नेऊन लावतो, तर त्यामध्ये त्या झाडाची होणारी वाढ किंवा त्या पद्धतीचं जी वाढ आहे यामध्ये तो फरक होतो. म्हणून आपण जर डायरेक्ट बीजच लावलं तर आपण बीजच जर लावलं तर त्यापासून जे वृक्ष तयार होणार आहे हे छान असं वृक्ष तयार होणार आहे. त्यामुळे आपण शक्यतो हे बघा, हे आंब्याचे आहेत तर काही फणस बी आहे त्याच्यावरही संस्कार करणार आहोत. हे करंज बी आहे, यालाही फोडून आपण याच्यावरही संस्कार करणार आहोत. असे फणस, करंज आणि आंबे हे 3 गोष्टीचं आपण यावर्षी देशी पद्धतीचे जे बियाणं आहेत त्याचं आपण वृक्षारोपण म्हणजे स्वतः बीज रोपण करून त्याचं वृक्ष तयार करण्याची मोहीम यावर्षी आपण करत आहोत आणि बघूया त्याला काय रिस्पॉन्स राहील.